भयाचं काम असं आहे, जिथं जनतेची तातडीची निकड आणि अडचण आहे ते बघून त्यावर तातडीनं स्वखर्चानं त्यांनी ती योजना अंमलात आणून लोकांच्या गरजा निवडणुकीच्या अगोदरही आणि निवडून आल्यानंतरही पूर्ण करायचा. मतदारसंघातले जिल्हा परिषद सदस्य आणि समाजसेवक महेश देशमुख यांनी स्वतःच्या खर्चातून एक विहीर घेऊन सबच्या कामाबद्दल नंबर 1चा. आता काय करायला त्यांनी गावासाठी पाणी कोरल्यात. उमरगा तालुक्यात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शासकीय योजनांची वाट न पाहता स्वखर्चातून गावोगावी पाणी, डीपी आणि विकासकामं करणारे कौठा जिल्हा परिषद गटाचे सदस्य महेश देशमुख यांचा ग्राउंडवर्क पॅटर्न आता राज्यभर चर्चेत येताना दिसत आहे. नाईचाकूर गावातील पाणी टंचाई समजताच अवघ्या 48 तासात विहिरीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पाहूया NTV ग्राउंड रिपोर्ट. राजकारणात अनेक नेते येतात, आश्वासनं देतात, निवडणुका जिंकतात आणि नंतर जनतेपासून दूर जातात. मात्र उमरगा तालुक्यात एक असं नाव चर्चेत आहे, जे निवडणुकीपूर्वी जसं गावोगावी दिसत होतं तसंच आजही सामान्यांच्या अडचणीत सर्वात पुढे उभं राहताना दिसत आहे. हे नाव म्हणजे कौठा जिल्हा परिषद गटाचे सदस्य महेश माणिकराव देशमुख. निवडणुकीच्या आधीपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं, रात्री अपरात्री गावातील अडचणी समजून घेणं, प्रशासनापर्यंत प्रश्न पोहोचवणं आणि गरज पडल्यास स्वतःच्या खिशातून मदत करणं, ही त्यांची कार्यपद्धती आजही कायम असल्याचं चित्र दिसत आहे. शासकीय योजना येण्याची वाट न पाहता लोकांची गरज आधी, कागदपत्र नंतर, ही भूमिका घेत महेश देशमुख यांनी अनेक गावांमध्ये पाणी, डीपी, बोर, शेती व वीज समस्यांवर स्वखर्चातून उपाययोजना केल्याचं दिसून येत आहे. कौठा जिल्हा परिषद गटात आतापर्यंत जवळपास 25 डीपी स्वखर्चातून बसवून देण्याचं काम त्यांनी केलं असल्याची माहिती ग्रामस्थ देतात. सबच्या कामाबद्दल नंबर 1चा. आता काय करायला त्यांनी गावासाठी पाणी कोरल्यात, विहीर मारल्यात. मग सरकार काय करायला? सरकारचं माहिती पण ह्यांचे कर्तव्य आम्हाला माहित आहे. काम कोरल्यात. कसं वाटतं मग? आनंद आहे मला सर. 4 दिवसांपूर्वी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त नारंगवाडी पश्चिम वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ग्रामस्थांसाठी बोर मारून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आणि आता नाईचाकूर गावात भीषण पाणी टंचाई लक्षात घेत 50 बाय 50 फूट खोलीच्या मोठ्या विहिरीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भूमिपूजनावेळी स्वतः पुढे न येता गावातील ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी नानाराव भोसले, बालक मदने, शेषेराव पवार, प्रदीप पवार, रावसाहेब पवार, शिवाजी पवार, बिभीषण पवार, हनुमंत सांगवे, धीरज सोनवणे, महेंद्र कांबळे यांच्यासह उपसरपंच BK पवार आणि ग्रामपंचायत कर्मचारी RR पवार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. चकोरे एक आमच्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि त्या गावासाठी जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, इथं जवळपास 15-16 गावामध्ये स्कीम आहे. ही स्कीम चालू नाही. सध्या गावामध्ये पाण्याची भयंकर अडचण आहे. म्हणून आमच्या मतदारसंघातले जिल्हा परिषद सदस्य आणि समाजसेवक महेश देशमुख यांनी स्वतःच्या खर्चातून एक विहीर घेऊन इथून गावासाठी पाणी पुरवठ्याची योजना आखलेली आहे. शासनाची पॉलिसी सध्याच्या परिस्थितीमध्ये तात्पुरती पॉलिसी आहे आणि आपल्या विकासासाठी, आपल्या गरजेसाठी अशी पॉलिसी नाही. सध्याची पॉलिसी फक्त कॉन्ट्रॅक्टर जगवण्यासाठी पॉलिसी आहे. आमच्या 16 गावाची स्कीम दिल्यामुळं ही स्कीम आयुष्यात कधीच चालणार नाही आणि आम्हाला कधीच पाणी पुरवठा होणार नाही. म्हणून ही स्कीम फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे. ही आमच्यासाठी, गावासाठी किंवा लोकांसाठी नाही. शासन कार्यक्षम आहे. आमच्या मतदारसंघातला महेश देशमुखाची जिल्हा परिषदला उभारायची इच्छा देखील नव्हती. आम्ही सगळ्यांना प्रामाणिकपणाने त्याला विनंती करून, एक तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एक समाजसेवक आहे, व त्या माणसाला जर आम्ही निवडून दिलं तर आमच्या 10-12 गावामध्ये चांगली व्यवस्था होईल आणि त्या पद्धतीने त्यांची व्यवस्था आहे. त्याची इच्छा निस्ताळा देखील आम्ही त्याला झडपीला उमेदवारी देऊन निवडून दिलेला आहे. फक्त त्याच्या कामामुळं ग्रामस्थांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसून जवळपास 80-90% पुढे अपेक्षा आमच्या पूर्ण झाल्यात. 5-10% असं पाणी पुरवठ्याचं कुठं असलं तर त्यांनी तात्काळ काल नारंगवाडला बोर घेतले, तिथे मोटर बसवून दिले. तिथं आज विहिरीचं काम चालू आहे. ज्या आमच्या 12 गावामध्ये 12 गावं सोडून बी जर एखाद्या गावानं म्हणलं आमच्यात ही अडचण आहे सामुदायिक, तर त्यांनी ते त्या पद्धतीने करू लागले. गावातील अनेकांचा एकच सूर. नेते बरेच पाहिले, पण अडचणीत फोन उचलणारा नेता पहिल्यांदाच पाहतोय. विशेष बाब म्हणजे मोठा ताफा नाही, मोठी यंत्रणा नाही, केवळ 4 निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर महेश देशमुख यांनी लाखो ग्रामस्थांचा विश्वास संपादन केल्याची चर्चा आता उमरगा तालुक्याबाहेरही सुरू झाली आहे.
आज राज्यात अनेक ठिकाणी विकासाच्या घोषणा होतात, पण उमरग्यात मात्र ग्राउंडवर उतरून काम करणारा नेता म्हणून महेश देशमुख यांचं नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जात आहे. 5-6 दिवसापूर्वी महेश भाईंनी फोन केला आणि गावातली पाण्याची सध्याची परिस्थिती काय त्यांनी विचारली. सध्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि तलाव आहे, पण गावाला पाणी पुरवठा कमी होत आहे. ही अडचण त्यांच्या कानावर घातल्यानंतर अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांनी तातडीनं स्वखर्चानं या ठिकाणी विहीर पाडून गावाला स्वच्छ आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा कसं होईल यासाठी या विहिरीचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. अरे, पाणी तर मुबलक दिसताना गावच्या म्हणजे कडेलाच आहे, असे असूनही गाव कोरडा, हे काय समजत नाही. अगोदरची एक जी विहीर आहे आमची ती पाण्याच्या धारेमध्ये सेंटरमध्ये आहे आणि तिथून पाणी पुरवठा होता गावाला. पण पाऊस काळ जास्त झाले की त्या विहिरीवर पाणी येते आणि पाणी असताना ती विहीर बंद राहते. ही अडचण महेश भाईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था तातडीनं करायची त्यांनी योजना आखून ही नवीन विहीर पाडायची त्यांनी हातात घेतलेलं आहे. महेश भाईचं काम असं आहे, जिथं जनतेची तातडीची निकड आणि अडचण आहे ते बघून त्यावर तातडीनं स्वखर्चानं त्यांनी ती योजना अंमलात आणून लोकांच्या गरजा निवडणुकीच्या अगोदरही आणि निवडून आल्यानंतरही पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. थोडक्यात आमच्यात महाराजांच्या पुतळ्याचं काम होतं. ते महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी त्यांनी स्वतःहून आम्हाला संपर्क साधून पुतळ्याचं आमचं फाउंडेशन जवळपास 15 लाख रुपये खर्च करून त्यांनी 100 वर्ष ते पुढे टिकावं असं मजबूत करून दिलेलं आहे. तसेच 2-3 शेतरस्त्याची कामं होते, त्या शेतरस्त्याला त्यांनी मजबूत करण्यासाठी निधी देऊन जिल्हा परिषदचा विषय नसताना आम्हाला गावकऱ्यांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आता तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून आमच्या अपेक्षा वाढलेल्याच आहेत, पण त्यांचं कार्य असं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा परिषद गट त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून गणला जाईल ही पूर्ण जनतेला खात्री आहे, कारण त्यांचं कामच तसं आहे. ही फक्त राजकारणाची गोष्ट नाही, तर लोकांच्या अडचणी स्वतःच्या जबाबदारीप्रमाणे स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची चर्चा आहे. आणि कदाचित म्हणूनच महेश देशमुख पॅटर्न आता राज्यभर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.